यंदा बकरी ईद निमित्त राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। जनावरांचे बाजार बंद असल्यानं नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीनं किंवा मोबाईलच्या माध्यमातून कॉल करून जनावरे खरेदी करावीत। नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी। सध्या लागू असलेल्या निर्बंधांमध्ये बकरी ईद निमित्तानं कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही। नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक आणि साधेपणानं कुर्बानी करावी असे आवाहन तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी केले आहे। नमस्कार, मी सचिन चंद्रकांत यादव, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नळदुर्ग। आपल्या सर्वांना प्रथम बकरी ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा। आज धाराशिवच्या माननीय पोलीस अधीक्षक खोकर मॅडम, ॲडिशनल पोलीस अधीक्षक मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आदेशानंतर नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली। सदर मीटिंगमध्ये नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या ज्या बकरी ईद निमित्त गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन पालन करण्याबाबतच्या सूचना दिल्या व सदर बकरी ईद ही शांततेत व उत्साहात साजरी करून इतर धर्मियांच्या भावना दुखवणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्याप्रमाणे जो महाराष्ट्रात कोरोना पसरत आहे, वाढत आहे, त्या अनुषंगाने ही खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत। गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये किंवा गर्दी करू नये याबाबतच्या कोरोना संदर्भातल्या गाईडलाईनच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत। जो गोवंश बंदी कायदा आहे त्या कायद्याचेही अनुपालन करण्यासंदर्भातल्या सूचना, त्या कायद्याची माहिती शांतता कमिटीमध्ये देण्यात आलेली आहे। जनावरांच्या सध्या व्यापार बाजारबंदी आहे, त्या बाजारबंदीनुसार ऑनलाईन जनावर खरेदी करण्याच्याही सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत व सर्वांना शांततेत ईद साजरी करण्याचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। नळदुर्ग परिसरातील लोकांना आव्हान आहे की परिसरात कोणीही बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्वरित पोलीस स्टेशनशी किंवा वैयक्तिक माझ्याशी संपर्क साधावा याची सर्वांनी खबरदारी घ्यावी। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।